नमस्कार. ॲग्रोनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. कापूस आपलं महत्त्वाचं पीक आहे, पण यंदाच्या खरीपामध्ये कमी पावसाचं सावट आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपण कापूस पिकाची लागवड करावी का? जर लागवड करायची असेल तर कोणतं वाण आपण लावावं? आपल्या पिकाचं आपण नियोजन कसं करावं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. आणि आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आपल्या कापूस पिकाची लागवड, नियोजन, वाणांची निवड हे सगळं समजावून सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉक्टर विजय वाघमारे सर. सर, आपलं स्वागत आहे ॲग्रोनमध्ये. नमस्कार सर, आता पहिला प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये हाच आलेला की आता लागवडीची तयारी सुरू झालेली आहे आमची. यंदा कमी पावसाचं सावट आहे, एल निनो आहे. मग अशा परिस्थितीमध्ये पहिल्यांदा एकतर आम्ही कापूस पिकाची लागवड करावी का? आणि जर कापूस पिकाची लागवड करायचं जर आम्ही ठरवलं असेल तर आम्ही वाणांची निवड नेमकी कशी केली पाहिजे? कापूस महाराष्ट्राकरता फार महत्वाचं पीक आहे आणि जवळपास आपल्याला माहित आहे की मागच्या बरेच वर्षापासून 38 ते 42 लाख हेक्टरवर कापसाची लागवड केली जात आहे. मागच्या वर्षी 38 लाख हेक्टरच्या वर आपण कापसाची लागवड केलेली होती. महाराष्ट्राकरता हे सर्वात महत्वाचं पीक आहे. ह्या वर्षी एल निनो इफेक्टमुळे कमी पावसाची शक्यता वर्तवली गेलेली आहे. तरी कापूस पिकाला मी एक म्हणेन की बाकी पिकापेक्षा पाण्याची आवश्यकता जास्त नसते. त्याच्यामुळे कापूस पीक सहज आपण ह्या वर्षी पण घेऊ शकू. याच्यात काही कुणाचं दुमत असायला नको. आणि कापूस महत्वाचं पीक आहे आणि त्याला फक्त एवढंच आहे की ज्या स्टेजेस वाईज जरी आपल्याला थोडा पाऊस मिळत राहिला, पाऊस येत राहिला तर त्याचा कापसाच्या पिकावर खूप चांगला परिणाम होतो आणि कमी पावसातही जास्त उत्पादन येऊ शकतं. जास्त पावसामुळेही कापसाला हानिकारक असतं, नुकसान होतं. परंतु मध्यम पाऊस जर झाला तर कापसाकरता फार छान असतं. तर ह्या वर्षी पण कापसाची लागवड निश्चितच आपल्याला शेतकऱ्यांनी करायला पाहिजे. कारण की जसं धानाचं पीक आहे किंवा दुसरे पीक आहेत त्यांना पाण्याची खूप जास्त गरज असते. त्या प्रमाणात कापूस हे खूप जास्त वॉटर लव्हिंग म्हणजे आपण म्हणू की हे पीक नाही आणि याची जी मुळं आहेत खोलवर जातात. जवळपास 2 ते 3 फूट खोलवर जात असतात. त्याच्यामुळे जमिनीच्या खालून जास्त डेप्थमधून मॉइश्चर तो घेऊ शकतो आणि दुष्काळ परिस्थितीमध्येही सस्टेन करू शकतं. म्हणून आपण निश्चितच कापसाला प्राधान्य द्यायला पाहिजे. आता अगदी बरोबर. आता सर, म्हणजे आम्ही कापूस, आता तुम्ही सांगितलं की पाऊस जरी कमी पडला तरी आपण कापूस पीक लावू शकतो. पण यंदाचा जर आपण पावसाचा अंदाज बघितला तर शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे ऑक्टोबरच्या नंतर पाण्याचा ताण किंवा पाणी कमी पडण्याची दाट शक्यता आहे. तर यंदा आम्ही कमी कालावधीचे वाण लावू शकतो का? आणि असे वाण सध्या उपलब्ध आहेत का? असतील तर ते कोणते आहेत? म्हणजे एकतर आपल्या संस्थेने किंवा कृषी विद्यापीठाने किंवा खाजगी कंपन्यांचे असतील की जे सध्या उपलब्ध आहेत की जे शेतकरी लागवड करू शकतात, असे काय आहे का? निश्चितच ह्या वर्षी जसं वर्तवल्याप्रमाणे जो ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरचा कालावधीमध्ये पाण्याची शक्यता फार कमी आहे. त्याच्यामुळे आपण कापसाकरता कमी अवधीचे वाण सिलेक्ट करावं. ती सरळ वाण असो, ते देशी कापसाचं असो, अमेरिकन कापसाचं असो किंवा हायब्रिड असो. परंतु कमी कालावधीचं वाण आपण सिलेक्ट केलं तर फार छान राहील. त्याला प्राधान्य देण्यात यावं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये पाऊस झाल्यानंतर लागवड करण्याचा सल्ला देत असतो. तर पाऊस म्हणजे एकदम कमी झाला आणि आपण लागवड केली ते पण नुकसानदायक राहील. तर आपण ते वातावरण किंवा जो हवामानाचा अंदाज बघूनच त्याची लागवड करावी. कमी पाऊस म्हणजे जवळपास 70 किंवा 80 ml पाऊस झाला आणि 20 सेंटीमीटरपर्यंत जर मातीचा ओलावा असला तर अशा वेळेस आपण लागवड निश्चित करावी. परंतु एकदमच कमी पाऊस झाला आणि त्याच्यामध्ये लागवड केली तर जे जर्मिनेशन आहे, अंकुरण आहे, याच्यावर इफेक्ट होईल. प्लांट पॉप्युलेशन जे आहे ते शेतामध्ये कमी होईल आणि तसंही मग यील्डवर जे उत्पादनावर त्याचा फरक पडेल. म्हणून
ह्या सर्व गोष्टीचा विचार करता कमी वेळेत येणारे वाहन जे कॉम्पॅक्ट आहेत, त्याच्यामध्ये हायब्रिड्स पण अवेलेबल आहेत बऱ्याचशा प्रायव्हेट सीट कंपनीच्या, किंवा आपल्या विद्यापीठांनी डेव्हलप केलेले जे वाहन आहेत, सरळ वाहन आणि हायब्रिड, याचा उपयोग करावा. बरं. कमी कालावधीचे आणि अशा वाहनाचा आपण जर विचार केला तर आपल्याला माहित आहे की देशी कापसाची लागवड अशा काळामध्ये जेव्हा की पाऊस कमी येणार, तर देशी कापूस त्याचे जे रूट्स आहेत ते खोलवर जात असतात. तर आपल्या दोन्ही तिन्ही विद्यापीठांना आहे, जसं पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला आणि राहुरी युनिव्हर्सिटीनं जळगाव सेंटरवरून पण काही वाहन डेव्हलप केलेले आहेत, किंवा परभणी युनिव्हर्सिटीनं पण परभणीला म्हणजे बरेचशी वाहन डेव्हलप केलेली आहेत, आणि आमच्या संस्थेने पण देशी कापसाचे वाहन उपलब्ध करून दिलेले आहेत. तर हे कमी पावसाच्या काळामध्ये निश्चितच याचा आपण उपयोग करावा. दुसरं आहे की आपण बीटी हायब्रिड्स, कारण की बीटी हायब्रिडचं कल्टिवेशन आपल्या पूर्ण भारतामध्ये म्हटलं तरी जवळपास 94-95% कल्टिवेशन आहे, आणि महाराष्ट्रातही त्या प्रमाणात लागवड केली जाते. तर बीटी कापसाचे पण वाहन आहेत जे कॉम्पॅक्ट आहेत, अर्ली मॅच्युरिंग आहेत, जसं RCH 659 आहे, बन्नी बीटी आहे, किंवा एनसीएस, अशा ज्या अंकुरच्या काही हायब्रिड्स आहेत, राशीच्या आहेत, ह्या ज्या कॉम्पॅक्ट आणि कमी दिवसामध्ये येणारे जे हायब्रिड्स आहेत त्याला प्राधान्य द्यायला पाहिजे. देशी कापसाची गोष्ट आपल्याला करायची झाली तर CICR म्हणजे आमच्या संस्थेनं CNA 1028, 1031, 1032, 1054 आणि 1003 असे बरेचशी वाहन उपलब्ध करून दिलेले आहेत. PKVनी केलेली आहेत, AK7, AK8. परभणी युनिव्हर्सिटीनी पण PA 255 आणि 402 अशी बरीचशी वाहन आहेत की जे आपण ज्याच्यामध्ये आपलं जे जमिनीचा खोल कमी आहे, म्हणजे उथळ जमीन आहे, अशा ठिकाणी असे वाहन लावले तर फायदेशीर ठरेल. मीडियम आणि डीप मीडियम सॉइल आहेत, जिथे थोडी पाण्याची पण सोय असेल तर तिथे निश्चितच हायब्रिड आपण लावू शकता. आणि जर आपण मॉइश्चर कन्झर्व केलं सुरुवातीपासूनच, तर ते आपल्याला जास्त फायदेशीर ठरेल. आणि इरिगेशन आपण जेव्हा क्रिटिकल स्टेज असतं, जेव्हा फ्लावरिंग आणि बोल डेव्हलपमेंट स्टेजवर आपण एखाद्या पाण्याची सोय करू शकलो तर निश्चितच भरपूर आपल्याला उत्पादन मिळू शकतं. जास्त पाण्यामुळे पण कापसाला म्हणजे नुकसान होत असतं, पण अशा याच्यामध्ये आपण एक प्रोटेक्टिव्ह इरिगेशन दिलं, ड्रीप इरिगेशन जर आपण उपयोग करू शकला तर फार छान, कमी पाण्यामध्ये आपल्याला चांगला फायदा मिळू शकेल. बरं, आता सर तुम्ही बोलताना काही वाहनांचा उल्लेख केला. आता आपण जर कापूस पीक पाहिलं तर विदर्भ, मराठवाडा, तसंच पश्चिम महाराष्ट्र, खानदेशामध्ये तर मोठ्या प्रमाणात होतं, जळगाव जिल्हा तसा आघाडीवरच आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील कापसाची लागवड होते. तर आपल्याला थोडं विभाग वाईज असं काही सांगता येईल का? म्हणजे आपण जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये सुद्धा जमिनीचा प्रकार बहुतांश ठिकाणी आपल्याला सारखा दिसतो, विदर्भात तसं आहे, खानदेशात तसं आहे. तर कुठल्या विभागातल्या किंवा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी कोणत्या पिकाला प्राधान्य दिलं, कोणत्या वाहनाला प्राधान्य दिलं पाहिजे, असं या पद्धतीने आपल्याला काही मार्गदर्शन करता येईल का? बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण जनरली म्हणतो की 97% आपला जो एरिया आहे कापसाखाली हा रेनफेड आहे, वरच्या पावसावर अवलंबून आहे. परंतु आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये जमिनीचा जी खोल आहे, कुठे प्रकार वेगवेगळा आहे, प्रकार वेगळे वेगळे आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये मिळेल आपल्याला, असं नाही की फक्त म्हणजे एकाच जिल्ह्याचा तो प्रश्न आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा जमिनी आपल्याला पाहायला मिळतात, आणि प्रत्येक जमीन टाईपवर आपण कापसाची लागवड करत असतो. तर जे शालो साईल्स आहेत, ज्या कमी म्हणजे खोल पण राहतात, जसं 1 फूट किंवा याच्यावरच, तर अशा ठिकाणी मला वाटतं की देशी कापसाची लागवड केलेली म्हणजे कधीही सोयीस्कर राहील, आणि त्याच्यात आपल्याला काहीतरी चांगलं मिळू शकतं. जे मीडियम डीप सॉइल आहे, जिथे जो ओलावा जास्त दिवस टिकून राहतो, अशा ठिकाणी आपण हायब्रिड निश्चित लावू शकतो. कारण की हायब्रिडचे जे उत्पादन पण आपल्याला, आणि कालावधी पण थोडा जास्तही झाला
तरी ते हम्म. पीक आपल्याला चांगल्याने घेता येतं. बर. तर सीझन वाईज मला वाटतं की असं डिफरन्शिएट म्हणजे वेगळं हे करण्याची गरज नाही, कारण की परिस्थिती आपल्या विदर्भ असो, मराठवाडा असो किंवा खानदेश असो, बरेचदा हम्म. जवळपास सारखीच आहे. अच्छा. आता सर, जेव्हा आम्ही सोयाबीनचे जे काही आपले शास्त्रज्ञ होते त्यांची आम्ही मुलाखत घेतली होती, तर तेव्हा बरं. त्यांनी आणखी सांगितलं होतं की सोयाबीनची लागवडीची पद्धत यंदा बदलण्याची गरज आहे. त्यांनी सांगितलं की बेड पद्धतीवर तुम्ही करा, कारण पावसाचा ताण यंदा पडू शकतो. तर बरं. कापसाची आपली पारंपरिक लागवड पद्धती यंदा बदलण्याची गरज आहे का? यंदा जर पाण्याचा ताण पुढे आपण लक्षात घेऊन किंवा कमी पाऊस आपण पुढे लक्षात घेऊन नेमकी लागवडीची कुठली पद्धत यंदा शेतकऱ्यांनी अवलंबली पाहिजे की जेणेकरून उत्पादनाला त्याचा फायदा होऊ शकतो? नेमका हा प्रश्न म्हणजे जेव्हा पाऊस कमी येणार आहे याच्यात फार महत्वाचा आहे. कारण की जो वरून पाऊस आपल्याला मिळतो त्याला कशा प्रकारे कन्झर्व करता येईल आणि त्याचं जे लॉसेस आहेत कसे कमीत कमी करता येईल, हे बघणं फार महत्वाचं आहे. आणि पेरणी हे वेळेवर आणि जेव्हा पाऊस कमी येणार आहे तर म्हणजे एकदम उशीर झालेला टाळावा. आणि रुंद वाफा आपण VBF पद्धतीनं आपण सोयाबीनमध्ये पण बघितलं त्या प्रकारे, किंवा जो सरी लागवड आपण करतो ते अवलंबलं तर ओलावा आपल्याला जास्त काळ टिकवून ठेवता येईल. आणि बरं. झाडाची संख्या पण मला वाटतं की खूप जास्त आपलं पॉप्युलेशन डेन्सिटी असली, आम्ही महाराष्ट्रामध्ये हाय डेन्सिटी प्लांटिंग म्हणजे मागच्या 3 वर्षापासून बरीच प्रमाणात प्रचलित झाली आणि शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा पण मिळत आहे. परंतु खूपच जास्त डेन्सिटी आपण जर ठेवली, घनता ठेवली, तर अशा वेळेस आपल्याला कारण की एक-एक झाड पाण्याकरता ते कॉम्पिटिशन करतं आपसामध्येच. तर अशा वेळेस मग जे पोल डेव्हलपमेंट आहे किंवा आपल्याला जे यील्ड मिळायला पाहिजे प्रत्येक झाडापासून, त्याच्यावर त्याचा इफेक्ट होऊ शकतो. म्हणून झाडाची संख्या खूप जास्त ठेवू नये. परंतु 15 ते 20 सेंटीमीटर किंवा 1 फुटापर्यंत जर हायब्रिड असेल तर निश्चितच 1 फुटापर्यंत प्लांट टू प्लांट आपण जे डिस्टन्स आहे ते निश्चित ठेवावं. आणि रोज आपल्या म्हणजे जमिनीची पोत पाहून कशा प्रकारची जमीन आहे त्याच्याप्रमाणे. तर जेणेकरून आपसामध्ये झाडामध्ये पण कॉम्पिटिशन नको आणि आपल्याला कमी पावसाच्या जे संकटात आहे म्हणजे त्याचं उत्पन्न बरोबर मिळावं, याला. आणि दुसरं म्हणजे इव्हन फर्टिलायझर्स जे आपण अप्लाय करतो याच्यात पण आपल्याला म्हणजे सुश्रुत म्हणजे ते हे आणावं लागेल, सुटेबल मेजर्स घ्यावे लागतील की नायट्रोजनचं प्रमाण कमी आपल्याला वापरावं लागेल. कारण की नायट्रोजनमुळे जर अर्ली स्टेजला खूपच जास्त ग्रोथ झाली तर आपले जे झाडाचं जे प्रोडक्शन आहे, त्याची जी क्षमता आहे ती निश्चितच कमी होतं. आणि वॉटर अच्छा. कन्झर्वेशन जे मेजर्स आपल्याला घेता येईल, वीड मॅनेजमेंट, आता जे तणाचं मॅनेजमेंट कसं करता येईल ह्या अर्ली स्टेजला, कारण की झाडाची ग्रोथ लवकर म्हणजे आपल्याला मिळाली चांगल्या प्रकारे, तर त्याची ग्रोथ चांगली झाली तर म्हणजे लवकर आपल्याला त्याच्यावर जे प्रोटीन बॉडीज येतील किंवा त्याचं प्रोडक्शन पाहायला मिळतं. परंतु तणामुळे पण त्याच्यावर विपरीत परिणाम सुरुवातीच्याच काळात झाला तर निश्चितच त्याचा जो ईल्डवर आहे त्याचा इफेक्ट होतो. तर बरोबर. सुरुवातीच्या काळातच आपण त्याची तणमुक्त म्हणजे शेती ठेवावी, आपलं शेत ठेवावं, जेणेकरून जे पाण्यासाठी जी कॉम्पिटिशन आहे ती म्हणजे कमी होईल आणि योग्य प्रकारे आपल्याला जे कापसाच्या झाडाला ते मॉइश्चर किंवा पाणी मिळू शकेल. तर हे काही अगदी बरोबर. प्रिकॉशन्स आहेत ज्याच्यामुळे पाण्याचं आपलं जो नियोजन किंवा त्याला म्हणू की जास्त काळ म्हणजे ओलावा टिकून राहील जमिनीचा. आणि अगदी बरोबर. इंटरकल्चर 1 महिन्यानंतर आपण रिकमेंड करत असतो. तर इंटरकल्चर आणि जे क्रस्ट फार्म होत असेल म्हणजे हार्ड जमीन, हार्ड पॅन, त्याच्यातून वॉटर लॉसेस फार लवकर होतात, जास्त प्रमाणात होतात. तर इंटरकल्चर करणं, आपण जो डवरा वगैरे म्हणतो, तर ते वेळेवर केलं तर आपण मॉइश्चर पण कन्झर्व करू शकतो. तर असे जो आपण अच्छा. नियोजन वापरलं आणि आपण जे रन ऑफ वॉटर आहे किंवा जे वाहून जाणारं पाणी आहे
त्याला आपण म्हणजे साठवून ठेवलं कुठे खालच्या भागामध्ये पॉन्ड वगैरे किंवा काही बनवून, आणि तेच पाणी आपण जर ड्रीप इरिगेशन किंवा दुसऱ्या पद्धतीनं आपण पिकाला जेव्हा क्रिटिकल स्टेजमध्ये देऊ शकलो तर त्याचा खूपच चांगला म्हणजे फायदा आपल्याला बघायला मिळतो. आणि खास करून म्हणजे ऑक्टोबरमध्ये जेव्हा पीक फ्लावरिंग आणि बोल डेव्हलपमेंट स्टेज असतं, त्याच्यात एक पाणी आपण जरी इरिगेशन करू शकलो तर त्याचा निश्चितच खूप जास्त चांगला म्हणजे परिणाम आपल्याला बघायला मिळतो. अगदी बरोबर. आता सर तुम्ही खूप छान पद्धतीने लागवडीपासून पुढे कसं करायचं हे सगळं सांगितलं. आता आपण जर बघितलं सर तर बहुतांशी वेळा आपल्याला असं दिसून येतं की शेतकरी कापूस जेव्हा लागवड करतात त्यावेळेसच खताचा डोस हा मोठ्या प्रमाणात देत असतात. तर यंदा खतं त्या प्रमाणात द्यावी की खत देण्याच्या पद्धतीमध्ये पण यंदा बदल करण्याची गरज आहे? बरोबर. खत बदल करण्याची गरज आहे, कारण की आपल्याला माहीत आहे की युद्धाची परिस्थिती असल्यामुळे आणि जे अमेरिका आणि अ, अ, इराण यांच्यासोबत जे युद्धाचं जे हे झालं आणि आपल्याला त्याच्यामुळे खताची ते टंचाई टंचाई खत- जाणवते आणि यंदा पाऊस खताची पाऊस जाणवत कमी आहे. इव्हन असल्यामुळं हां. पेट्रोल पण किंवा हे जे तेल आपल्याला जे आपण निर्यात करतो, कारण की त्याच्यापासूनच आपण खताचं पण निर्मिती करत असतो त्याचाच उपयोग हं. करून. तर निश्चितच उपलब्धता कमी राहील आणि आपल्याला मेजर्स घेणं खूप गरजेचं आहे. अशा वेळेस जमिनीमध्ये आपण जर FYM किंवा कंपोस्ट किंवा जे आपले जमीन आपल्या शेतामधूनच जो दुसरं म्हणजे कचरा निघतो किंवा आपले जे पिकांचे जे अवशेष आहेत त्यांना अवशेष. वापरून त्याला बारीक करून जमिनीतच कसे आपल्याला पुरता येईल आणि त्याच्यापासून ऑर्गॅनिक मॅटर कसं वाढवता येईल जमिनीचं, हे बघणं फार महत्वाचं आहे. कारण की बरोबर. अ, आपण हे जर FYM म्हणा, कंपोस्ट म्हणा, शेणखत वगैरे आपण जर वापरलं नाही तर निश्चितच म्हणजे जमीन काय कॉम्पॅक्ट होतं आणि जेव्हा कॉम्पॅक्ट होतं त्याची मुळाची ग्रोथ होत नाही आणि निश्चितच हं. त्याचा उत्पादनावर पण परिणाम होत असतो. तर ही बरोबर. जे आपण वापरतो FYM किंवा कंपोस्ट म्हणा किंवा आणखी जे अवशेष शेतातले, आणि हं. त्याच्यातच आपण जर पुरलो तर जमिनीचं जे स्ट्रक्चर आहे, फिजिकल स्ट्रक्चर, त्याचा ऑर्गॅनिक कार्बन कंटेंट वाढायला मदत होतं आणि ते जमिनीचं जे फिजिकल स्ट्रक्चर चेंज झाल्यामुळे जास्त आपण मॉइश्चर जास्त वेळपर्यंत कन्झर्व्ह करू शकतो. हा एक त्याचा फायदा आहे आणि तो बरं. पिकाकरता फार महत्वाचा आहे. हं, हं. फर्टिलायझर्स तर कमी वापरायलाच पाहिजे आणि बरचसं आपण जर FYM किंवा याच्यातून आपण पिकाला पुरवू शकलो तर निश्चितच नायट्रोजनचं जे युरिया किंवा हे जे खतं आहेत याचा वापर कमी होईल. हं. बरोबर. आता सर यंदा पावसात खंड पडण्याची देखील शक्यता आहे. म्हणजे आपण 2023 मध्ये बघितलं की एल निनोच्या वर्षामध्ये जुलै आणि ऑगस्ट या महिन्यामध्ये पावसात मोठा खंड पडला होता. एक 2-3 आठवडे पाऊसच पडला नव्हता. तर यंदा कापूस पिकाची लागवड करतानाच किंवा या खंडाला सामोरं जाताना शेतकऱ्यांनी नेमकं कसं नियोजन करणं अपेक्षित आहे यंदा? की जेणेकरून या खंडाचा परिणाम आपल्या पिकावर होणार नाही? जसं मी म्हटलं की सुरुवातीला आपण जेव्हा पीक लागवडीचा विचार करतो तेव्हा एक सफिशियंट हं. मॉइश्चर जमिनीमध्ये असलं तेव्हाच पिकाची लागवड करावी. कारण की मॉइश्चर कमी असलं तर जर्मिनेशन आणि प्लांट पॉप्युलेशन अफेक्ट होईल आणि त्याचा हं. यील्डवर परिणाम होतोच. तर जर 60-70 पाऊस झाला आणि जर शक्यता वर्तवण्यात आली आहे की आणखी 8-10 दिवस किंवा 15 दिवसात पावसाची शक्यता आहे, तर अशा वेळेस आपण सोय हं. केलीच बरी. परंतु जर आपल्याला हवामानाचा अंदाज आणि शक्यता वर्तवत आहेत की ह्या काळामध्ये पावसाची कमी आहे आणि पाऊस हं. होणार नाही, तर मला वाटतं की त्यावेळेस पेरणी करणं थोडंसं टाळलेलं बरं राहील आणि जेव्हा सफिशियंट मॉइश्चर असण्याची शक्यता असते जमिनी आणि हवामानाचा अंदाज जर प्रॉपर असेल, तर निश्चित त्याच काळात आपण लागवड करावी. सर म्हणजे प्रश्न असा होता, की जे ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला पाऊस कमी दिसून येतो, तोपर्यंत आपलं कापूस पिकाची लागवड झालेली असते. पीक वाढीच्या टप्प्यामध्ये असतं आणि एल निनोच्या वर्षामध्ये नेमकं ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला पावसात खंड पडलेले दिसून येतात. म्हणजे पिकाची लागवड झालेलीच असते
आणि पावसात खंड पडत असतो. तर या बरोबर. कालावधीमध्ये आपल्याला जर पिकाला मूलस्थानी जलसंधारण किंवा आपल्या जमिनीमध्ये ओलावा राहावा, आपलं पीक टिकून राहावं, यासाठी शेतकरी काही उपाययोजना आधीच करून ठेवू शकतात का? लागवडीच्या कालावधीपासूनच नेमकं पुढे कसं जायचंय? निश्चितच ह्या लागवडीच्या कालावधीपासूनच आपण निश्चित उपाययोजना करू शकतो. त्याच्याकरता आपण बरेचशी म्हणजे उदाहरणं आहेत, की आपण मल्चिंग वापरायला पाहिजे. इव्हन जे बरं. इंटरक्रॉप आपण जे बघा कापसाची लागवड आपण जे प्लांट टू प्लांट डिस्टन्स जरी कमी ठेवत असलो, परंतु 2 ओळीमधलं डिस्टन्स जवळपास अ, हं. 3 फूट किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे हायब्रिडमध्ये. जर स्ट्रेट हं. व्हेरायटीज असली, सरळ वाण असलं, तर त्याच्यामध्ये तरी आपण 60 ते 75 सेंटीमीटर किंवा 90 सेंटीमीटर ओळीमधलं डिस्टन्स ठेवत असतो. तर हे जे सुरुवातीच्या बरं. काळात याचं डिस्टन्स खूप जास्त आहे. अशा वेळेस आपण दुसरं हं. इंटरपीक म्हणजे आपण लावलं, तर म्हणजे पाण्याचा जो म्हणजे लॉसेस आहे, इव्हॅपोरेशन जास्त होणार हं. नाही, दुसरं पीक असल्यामुळे आणि ते कन्झर्व्ह होईल आणि ते पिकाला मदत करेल. अच्छा. बरं. आणि कापसाचं हे पीक असं आहे, की त्याला 15 दिवसाचा जर म्हणजे एका महिन्यानंतर त्याला ताणही पडला, 1 महिन्याचं हं. पीक झाल्यानंतर त्याला 15 दिवसाचा ताणही पडला, तर खूप जास्त फरक पडत नाही आणि पाऊस आल्यानंतर हे म्हणजे त्याला ते रिस्पॉन्स देतं आणि पुन्हा म्हणजे त्याच्यात अच्छा. ग्रोथ होतं. ते दुसऱ्या पिकामध्ये शक्य नाही. कापसामध्ये हं. जरी अ, सुरुवातीच्या काळात जरी म्हणजे आपल्याला पावसाचा म्हणजे कमी प्रमाणात आलं, परंतु जर त्याच्यानंतर पाऊस असला तरी ते रिज्युव्हनेट होतं आणि आपल्याला त्याचं काही ना काही प्रमाणात तरी उत्पन्न मिळत असतं. दुसऱ्या पिकापेक्षा जसं बरं. धान आहे किंवा दुसरं पीक आहे, याच्यामध्ये ही आपल्याला बघायला मिळत नाही, पण कापसामध्ये निश्चित त्याचा फायदा होतो. अच्छा. धन्यवाद सर. आज तुम्ही वेळ दिला आणि कापूस पिकाविषयी एवढी महत्त्वाची माहिती आपल्या शेतकऱ्याला दिली. धन्यवाद सर. ओके. थँक यू.